नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेळीपालन कसं करायचं व करताना त्याची कुठली काळजी घेतली पाहिजे प्रथम हे तुम्हाला मी सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय पवार. शेळीपालन करताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची असते आपण ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगते. कारण शेळीपालन करत असताना आपण ज्याच्यावर पैसा लावा लागलो त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे. नाहीतर एवढा पैसा लावलेला आपण एवढं केलेलं कष्ट वायपट जाते. जर पाया आपला चांगला नसेल तर पाया भक्कम करण्यासाठी शेळीची निवड करताना पहिल्यांदा तुम्हाला कळायला पाहिजे की आपण कुठली शेळी घ्यायला पाहिजे. तुम्ही जी इन्व्हेस्ट करणार आहे किंवा पैसा जी लावणार आहे ती पैसा लावताना योग्य शेळीवर लावलं तर त्याचा तुम्हाला फायदा मिळेल. मग आता योग्य शेळीवर तर कशावर पैसा लावणे पहिल्यांदा चालू करत असताना हाय क्वालिटीची शेळीवर पैसे लावणे. कारण की हाय क्वालिटीची शेळी जे आपल्याला हाताळण्यास फार अडचण येते. कारण की हाताळायचं म्हणजे काय होते, त्यांचं औषध पाण्याचं वगैरे आपल्या लवकर डोसक्यात येत नाही. त्यामुळं शेळीपालन तोट्यात जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा पाठरं घेऊन मोठी करून त्याचं शेळीपालन करू नये. कारण का पाठरं घेऊन मोठी करून शेळीपालन करताना पाठरं गाप जाते ती नाही जाते ते, त्यामुळं शेळीपालन करताना फार अडचणी येतात व त्यामुळे तुम्ही माणसं खचून जाऊन शेळीपालन सोडून देतात आणि त्यातला फायदा तुम्हाला कधीच कळत नाही. तर शेळीपालन करत असताना ध्यानात ठेवलं पाहिजे की पाठरापासून शेळीपालन चालू करू नये. पाठरापासून किंवा वाया गेलेल्या शेरडापासून माणसं काय करते ती कमी खर्चात व्हावं म्हणून पाठरं किंवा बाद झालेले शेरडे घेऊन येऊन त्याच्यावर शेळीपालन करायला जातात व त्यात तोटा खाते ती. कारण का शेळी काय बाद आणलेली शेळी काय जगत नाही आणि पाठरं जर आणली तर ती काय लवकर गाप जात नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा कधीच कळत नाही. फायदा जर करायचा असेल तर शेळी निवडताना पहिली गोष्ट म्हणजे योग्य शेळी निवडली पाहिजे. आता माझ्याजवळ आहे ती शेळी ती तुम्हाला जावते. कारण हे बिटलमध्ये आहे ते थोडे शेरडे. शेळी चालू करत असताना मी अशा देशी शेळीपासून चालू केलं. बघा मी डेमो म्हणून तुम्हाला शेळी धावतोय. अशा शेळीपासून चालू करतो. जवळजवळ मला ह्या शेळीनं आत्तापर्यंत तीन येतात 70-80 हजार रुपये कसे त्याचे खाऊन पिऊन शिल्लक राखलेले आहेत. आणि आता मी बिठलकडे जरा वळतोय. कारण का बिठल जातीमध्ये पहिल्यांदा वळायचं नाही. कारण का जोपर्यंत आपल्याला शेळीपालनाची पूर्ण माहिती होत नाही. कारण की त्या शेळीपालनात पण असं नाही की उठलं सुटलं जाऊन त्याच्यावर आपण इन्व्हेस्ट केली त्यातून नफा मिळतोय. नाही तरी पहिल्यांदा तोटा बी नव्हतोय. तुम्हाला खचून जायचं नाही तर बिना खचून जाता शेळीपालन करायचं. आता तुम्ही माणसाला की शेळीची निवड कुठली करायची, तर शेळीची निवड करताना तुम्हाला साध्या सरळ भाषेत सांगतो. हो का, शेळी डेमो म्हणून तुम्हाला धावतोय. तर शेळी ह्या मापाची असायला पाहिजे. कारण का शेळीचा आकार मोठा पाहिजे, शेळी छातीला मोठी पाहिजे आणि शेळीच्या अंगात ताकद असली पाहिजे. जेणेकरून पिल्ली दिली गाभण आणली तुम्ही किंवा वेलेली आणली तर त्या पिल्लांना दूध पुरेल. पिल्लांना दूध पुरल्यामुळं शेळीची कोकरं मोठी होतील. कोकरं मोठे झाल्यामुळे साहजिकच आपल्याला फायदा पण जास्त मिळणार आहे. हो का, आता ही एक त्याचंच बोकड आहे आणि दुसरं एक मोठं बोकड आहे. तर महिन्यात यांचं वजन 7-7 किलोच्या आसपास गेलं. ह्या शेळीच्या बोकडाची दोन्ही बोकडा 7-7 किलो वजन झालेलं आहे 1 महिन्याच्या आतमध्ये. बघा त्या शेळीची ही एक बोकड आहे. माझा म्हणायचा उद्देश असा आहे की ही एवढं सगळं दावायचं. कारण का शेळी घेताना तुम्ही जर मोठी घेतली तर त्याची कोकरं ही मोठी पडणार आहे आणि कोकरं मोठी पडल्यामुळे तुम्हाला नफाही जास्त मिळणार आहे. शेळी पालनात आता काहींच्या डोसक्यात असेल की नफा किती मिळतो, तर शेळी पालनात जर ध्यान देऊन केलं तर नोकरीपेक्षा ही शेळीपालन फार वर काढते माणसाला. आणि शेरडाबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये
आपल्या चॅनलवर तुम्ही कमेंट करा, त्याचं उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन.